की भक्ती मार्ग कसा करायचा, काय करायचं असतं, एक चिंताने सगळ्यांनी ऐकायचे आणि ऐकायचं तसं अनुकरण करा. नाहीतर काय स्वराने कुठले नळे इकडून तिकडे जायला समजू लागेल. दोनच शब्द घ्या आणि ते अनुकरण करा, तसं वागायचं प्रयत्न करा. हेच या कार्यक्रमातून आपल्याला ऐकायचं. भगवंताला शरण जायचं, भगवंत सांगते त्या पद्धतीने जशी ती देईल तसं आपण वागायचं, असं सांगू लागले. तुमच्या दर्शना वाचून न होता मुलानी जाणं, कासारी सो प्राण आपले काय केली मत. यांच्याशिवाय काय खरं आपलं, देवाशिवाय काय खरं. लोक काय काय म्हणजे देव नाही, त्यांच्या डोकं लावायचं नाही म्हणजे उठ म्हणत आपले जीव बी नको आम्हाला बुडू बी नको. पण देव आहे ना, आपण झोपतो सगळे करून देतोय, देव तुम्ही करणार. जर नाही उठलं तर मग चार लोक नाही उचलून होते, कामाचं नाही काही. मग आपण काम करायचं, जेव्हा जिंदगी द्यायचं, जन्माला काय काम करायचं. आपण देवाला येताना आईच्या घरात असतो, देवाला विनंती करत असतो, भगवंता मला सुखरूप बाहेर काढ, मी तुला विसरणार नाही, विसरणार नाही, विसरणार म्हणून देवाची प्रार्थना करून ते होतो. तर मनुष्य जातच राहतो इमानदारी म्हणजे. देवाला वाटतं काय हे प्रेमाने इमानदार म्हणून आपल्याला जन्माला घालतो, पण आपण जन्माला काय म्हणतो पडतो माया लागली ना, मायाच्या वर केव्हा केव्हा करतो, काय काय बाया त्याग करतो, त्याग करीत केव्हा म्हणलं मी केव्हा म्हणलं असं भगवंताला आपण म्हणजे वचन सुद्धा नाही पाळत. म्हणून आपण त्या भगवंताचं एक मताने एक विचाराने शरण जायला पाहिजे. भगवंत तूच सर्व करता, सर्व काय तूच आहे, आम्ही काही नाही असं म्हणायला पाहिजे. कोणीच नाही करायचं. आपल्या म्हणतात माझी बायको माझी माझ्या सगळं सासरवाडी माझी सगळं माझं म्हणतात, पण आहे का सगळं. तुम्हाला फक्त समाजाचे लोक इतर समाजाचे लोक येते आणि पोहोचते एकदा लावली गाडी ते मग इकडं संपवते. आपलं कुणीच नाही देवाशिवाय. आणि जर आपण ह्या वयात तरुणपणात जर जेवलो नाही का तर माझा कोण होत नाही, होतं का महाराज. आपण राम राम म्हणतो, विठ्ठल विठ्ठल करतो, माता कोणी दात पडले असं इतला 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 इतला. अरे तू इतला काय देवापाशी का केला नाही केला. म्हणून वळण लावायचं शरीराला आणि शेतकरी देवाचा काम करीत असताना पण देवाचा स्वतः कुठं गेली पंढरपूरला कधी नाही गेले ना, कामा घंटामध्ये काय म्हणलं त्यांनी देव मानला. जसं तुम्ही पण स्वयंपाक करत असताना हा पुढच्या वर्षी मला तुम्ही अनुभव सांगा. तुम्ही स्वयंपाक करत असताना देवाचं नाव घेतलं ना, तुमच्या स्वयंपाकात तुमच्या संसारात काय बनवते काय पुढच्या वेळेस सांगा. जर तुम्ही देवाचं नाव नाही घेतलं पिक्चरच्या गाड्यांची नसते काही काही तसं जसं अन्न तसं मन लागतं, तसं पाणी तसं पाणी असतं. म्हणून देवाचं चिंतन करा असं म्हणू लागले. आणि भगवंताला असं इतके बोलल्यानंतर भगवंत कसं बदलत माझं गुरूंच्या आवाजावर भावी भक्ती मनात भरणारी आहे. पाठावर बस पाठावर वीस पूर्ण झालं. कुंडलिका हरे